नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग 11. हिचं काय करू? तो परत आपली कार चालवत त्या छोट्या अनुष्काकडे पाहत विचार करत असतो. काय करू काय सत्या? आता तुला हिला चौकीतच घेऊन जावं लागेल. नंतर सरांना सांगू काय ते. तो विचार करत परत आपलं लक्ष ड्रायव्हिंगवर केंद्रित करतो. अनुष्का बेटा, अजून चॉकलेट पाहिजे? तो तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो. पण ती खाण्यात इतकी गुंग झाली होती की शेजारीच बसूनही त्याची हाक तिला पोहोचलीच नाही. तसं तो मान नकारात्मक हलवत गालात हसतो आणि गाडी जवळच्या वळणावर आलेल्या आपल्या चौकीकडे वळवतो. अभिनंदन सत्या सर. तो त्या मुलीला आपल्या कडेवर घेऊनच उतरून आत जात असतानाच त्याला सर्व सहकारी अभिनंदन करत असतात. तो हसून ते स्वीकारत शेवटी आपल्या सरांच्या केबिनमध्ये प्रवेश करतो. जय हिंद सर, तोच म्हणतो. जय हिंद सत्या. सर. ह्या कोण म्हणायच्या? त्याने सलाम करण्यासाठी टेबलवर ठेवलेल्या अनुष्काकडे गोड हसत त्याचे सर विचारतात. सर, ही अनुष्का, आपल्या ऑफिसची नवीन मेहमान. तोही हसून म्हणतो. तीच सर. तो पुढे डोळ्यांनीच खुणावतो. ओह येस येस, आपल्या आजच्या पार्टीची गोड छोटी मेहमान. सर तिचे ते चॉकलेटने तोबरा भरलेले गोबरे गाल ओढतच हसत म्हणतात. मी कोणी मेहमान नाही, माझं नाव अनुष्का आहे. ती हाताला लागलेलं चॉकलेट मस्त चोखत म्हणते. त्या चॉकलेटच्या नादात ती आईबाबाला आपल्या विसरूनही गेली होती. ओ, अनुष्का नाव आहे तुझं? किती गोड, अगदी तुझ्यासारखं. ते तिच्या नाकावर टिचकी मारत म्हणतात. हो, या पोलीस काकाचे छान नाव आहे, सत्या, जो नेहमी खरं बोलतो. ती हसून म्हणते आणि हे दोघे ते तिचे बोबडे बोल ऐकून चाटच पडतात. हे स्वीटहार्ट, पण तुला कोणी सांगितलं की माझं नाव सत्य आहे म्हणून? तो आपलं आश्चर्य लपवू शकला नाही, कारण या अर्ध्या तासाच्या प्रवासात त्याने तिला आपलं नाव सांगितलंच नव्हतं. त्यात काय एवढे? मगापासून सगळेजण तुम्हाला सत्या सर म्हणत आहेत, म्हणजे तुमचं नाव काका सत्यच असणार, आणि हे तर कुणीही सांगेल. ती बेफिकिरीने बोलत होती. लहान वयीन त्यामुळं बिंदास्त होती. अरे वा, आमची अनुष्का हुशार आहे म्हणायचं. सर तिला अजून एक आपल्या जवळचं चॉकलेट देत म्हणतात. तशी ती परत बिझी होते. बरं सत्या, पहिलं म्हणजे तुझं अभिनंदन. 24 तासाच्या आत तू ही केस सॉल्व्ह केलीस. आय एम प्राऊड ऑफ यू. ते त्याची पाठ थोपटतात. थँक्यू सर. पण हे सगळं शक्य माझ्या सहकाऱ्यांमुळं आणि माझ्या खबरीमुळे झालं. तो हसून त्यांचे अभिनंदन स्वीकारत म्हणतो. मला तुझा गुण हाच कायम आवडतो सत्या. नेहमी तू श्रेय स्वतः न घेता सगळ्यांना देतो. कधीतरी सत्या आपल्यालाही श्रेय देत जा, ते हसून म्हणतात. सर, ज्याचं आहे त्याचं त्यालाच दिलं पाहिजे. आपण फक्त आपल्या कामात प्रामाणिक राहता आलं पाहिजे, ह्या तत्वांचा मी. तोही आता हसून म्हणतो. तू काही सुधारणार नाही. तेही आता त्याच्या हसण्यात सामील होत म्हणतात. त्याच्याबद्दल अभिमानाची चमक अर्थात त्यांच्या डोळ्यात दिसत होतीच. बरं, जावा आता, जरा समाचार घ्या, आणि रात्री पार्टी आहे हे लक्षात असू द्या. ओके सर. पण हे पार्टीचं मध्येच कसं काय? तो जरा संकोचित. अरे ती मी नाही, आपल्या डेप्युटी सरांनी अरेंज केली आहे आणि खास तुझं अभिनंदन करणार आहेत, ते हसून सांगतात. ओ, पण सर तर कोल्हापूर, तो म्हणतो. हो, कोल्हापूरलाच आहेत, पण आता उद्या परवा शनिवार रविवार जोडून आलेत ना, म्हणून घरी येत आहेत संध्याकाळी. मग म्हटले रात्री पार्टी करू. महिना झालं आपण सगळे या केससाठी लढतोय, आणि आता आखरीकारी यश मिळाले आहेच, तर काय हरकत आहे पार्टी करायला. ते हसून त्यांचं डेप्युटीबरोबर फोनवर बोलणं झालेलं त्याला डिटेल्समध्ये सांगतात. मी पण येणार अंकल पार्टीला, तोच मध्ये अनुष्का बोलते. तिचे दोन्ही हात आता चॉकलेटने चांगलेच बरबटलेले होते, इव्हन तोंडही. हो स्वीटहार्ट, तू तर आमच्या पार्टीची शान आहेस, सत्य हसून तिचे केस विस्कटत म्हणतो आणि कॉल करून एका कॉन्स्टेबलला बोलवतो. बरं, आता जावा त्या आंटीबरोबर आणि हात धुवून घ्या, तोपर्यंत मी आलोच हं. तो तिला त्या आलेल्या कॉन्स्टेबल जवळ देत बोलतो. तीही शहाण्या मुलीसारखी हो म्हणून
जाते त्या कॉन्स्टेबल बरोबर. सर, मी आलोच म्हणत तो सलाम ठोकतो आणि जिथल्या जेलमध्ये त्या गुंडांना ठेवलं होतं तिथे जातो. नेहमीप्रमाणे त्यांना खूप बेल्टने मारतो की मेन त्यांचा कोण आहे विचारण्यासाठी, पण ते काही तोंड उघडत नाही. त्याचा राग शिवाय त्या अनुष्काबद्दल वाटणारी माया यामुळे अजूनच तो चिडत होता आणि अजूनच त्या दोघांना फोडत होता. गेले तासभर, पण ते दोघे नावच घेत नव्हते त्यांच्या मेन बॉसचं. सर, सर, ती मुलगी परत रडायला लागली आहे. तोच एक शिपाई त्याला येऊन बोलतो. राणे, कंटिन्यू. जोपर्यंत नाव सांगत नाही तोपर्यंत मार देत राहायचा. थोड्या थोड्या वेळाने. मी आलोच. हातातील बेल्ट राणेला सोपवत तो रागाकडे त्या दोघांकडे पाहतो, जे कुस्तीत हसत असतात त्याच्याकडे पाहून. पण तो आता कसाबसा आपला राग गिळून बाहेर पडतो, कारण अनुष्का खूपच जोरात रडत होती. काय झालं माझ्या स्वीटहार्टला? तो तिला कडेवर घेऊन विचारतो. आई पाहिजे म्हणून ती आता तर जोरात गोंधळ घालायला लागते. सत्या, काय रे, काय झालं? तोच केबिनमधून त्याचे सरही येत बोलतात. तसं तो तिच्या रडण्याचं कारण सांगतो. सर, आता काय करायचं? हिचे आईवडील कोण, कसं कळणार? सत्य तिला एका हाताने शांत करत होता आणि काळजीतही पडला होता. खरं तर त्यांना वाटत होतं की टीव्हीवर तिचा फोटो पाहून तिचे पालक येतील इथे चौकीत, पण तास झाला होता आणि तरीही कोणी आलं नव्हतं तिची चौकशी करायला. त्यामुळे काय करावं कुणालाच कळत नव्हतं. त्यांनी तर इतर चौकीत तिचा फोटो पाठवून हरवल्याची काही नोंद आहे का ह्याची चौकशी करायला सांगितली होती. अगदी सगळं पोलीस यंत्रणाही कामात व्यस्त होती, पण तास झाला तरी कुणाला समजत नव्हतं. सत्या, आजची रात्र तिला सांभाळ, मग उद्या बघू. शेवटी हार पत्करून त्याचे सर बोलतात, कारण आता तासाचे 3 तास झाले होते. ती सत्याकडून कुणाकडे जायला तयार नव्हती व घाबरली होती. शेवटी त्यालाही तिला घेऊन जावं लागलं. हा निर्णय घेत सगळे आता पार्टीला येतात. पार्टी ही भारी होते, जिथं आकर्षण अर्थात अनुष्काच असते. सत्या तिला 1 मिनिट दूर करत नव्हता. दुसऱ्याच दिवशी एक वाईट बातमी येते की ती बाई जी गुंडाबरोबर होती तिने आत्महत्या केली म्हणून. त्यावेळी बातम्यांमध्ये त्या बाईचा फोटो पाहून अनुष्का खूप रडत असते. कदाचित त्या बाईने हिचे हाल केलेले असल्याने ती रडत असावी, सत्याला वाटतं. आणि सत्य तिला आपल्याच घरी सुरक्षित आहे जोपर्यंत तिचा आईबाबा सापडत नाही असा विचार करून घरीच आणतो. त्याची आई ही तिचा चांगला सांभाळ करत असते. आता आज 8 दिवस झाले होते. सगळीकडे शांतता होती. छोट्या छोट्या चोरींशिवाय काही केसेस नव्हत्या. सगळं कसं कंट्रोलमध्ये चाललेलं असताना. काय हे सत्या, हे काय आहे? म्हणतच त्याचे सर त्याच्या केबिनमध्ये येत हातातला पेपर टेबलवर फेकतात. बातमीच खतरनाक होती. त्याच सामाजिक संस्थेतील अचानक 10 छोट्या मुली गायब झाल्या होत्या आणि परत एकदा ती बातमी ऐकून महाराष्ट्र हळहळला, चिंतेत पडला होता. पोलीस यंत्रणाही चांगलीच डगमगली होती. सर, सर, पण हे कसं शक्य आहे? ती बाई तर नाही राहिली आणि ते गुंडही आपल्या ताब्यात आहेत. तोही आता चांगलाच विचारात पडला होता. हो, पण तुला मी तो म्होरक्या शोधायला लावला होता. ती बाईची माहिती काढायला सांगितली होती. त्याचं काय झालं? आणि ही बातमी लीक कोणी केली? तोही शोध घे आता लवकरात लवकर, नाहीतर थांब, मी डेप्युटीशी बोलतो. तेही काळजीत पडले होते. सर, सर, ती बाई या संस्थेतच काम करणारी एक साधी हेल्पर होती आणि हे गुंडही मुरलेले गुंड नसून नवखे गुंड आहेत. तो तासाभरात सर्व माहिती गोळा करून सांगतो. जे गेले 8 दिवस सत्या मला हेच सांगत आहेस. त्यापुढे ही माहिती गोळा करायला लाग. आणि हो, डेप्युटींना मी कॉल केला होता. ते रात्री सांगतो म्हणलेत काय करायचं ते. ते त्याला रागवत बोलतात आणि निघून जातात. त्या सिद्धीला परत भेटावं लागेल. अरे देवा, तो फोनमध्ये बघत. आपण तर साधा तिचा नंबरही घेतला नाही. तो हताश होतो. मुंबई. त्याच वेळी एक दिवस ही घटना घडली होती. जूनचा महिना असल्याने पावसाने चांगलाच जोर धरला होता. संध्याकाळचे आता कुठे 5:30-6 वाजत होते, पण असं वाटत होतं की रात्रीचे 12 वाजले असते. एवढा काळोख होता. गेले 24 तास झाले होते, पण पाऊस काही केल्या थांबायचे नाव घेत नव्हता
आणि अशाच परिस्थितीत ती उभी होती. पाठीला सॅक लावलेली, चुडीदार घातलेला, जो पूर्णपणे ओलाचिंब झालेला. ड्रेस, ओढणी पावसाने भिजलेली, त्यामुळे पावसाच्या पाण्याचे थेंब तिच्या नाकावरून, गालावरून, पूर्ण चेहऱ्यावरून वाहत होते. अंग कुडकुडत होतं, तरीही ती मुलगी एकटक कुठेतरी पाहत तशीच उभी होती. हातात छत्री होती खरी, पण पाऊस असा हा मुंबईचा नादान की त्या छत्रीचा काहीच उपयोग झाला नव्हता. हा हा तो राजा तर नाही ना? समोरच असलेल्या चौकीत एक तरुण युवक, जो या मुलीच्या साधारण वयाचा, एकदम जाडही नाही आणि एकदम बारीकही नाही, पण सदृढ असा, ज्याने पोलीस वर्दी घातलेली, त्यामुळे तो पोलीस असावा असा तरुण मुलगा पावसाच्या सरी मस्त एन्जॉय करत चहाचा एक एक घोट घेत होता. नाही, तो कसा असेल? तो तर सासवडला होता आणि आपण तर मुंबईत आहोत. शिवाय तो छपरी आणि हा तर... ती स्वतःशीच बोलत होती. तोच एक कार तिच्यासमोर येऊन उभी राहिली. सॉरी सॉरी आरू. त्या कारमधील एक व्यक्ती तिला थोडं घाबरतच बोलते. मी वेळेवरच आलो असतो, पण नेमकं हा पाऊस, मुंबईचा पाऊस तर... तो बोलत असतो, पण ती मुलगी अजूनही त्या पोलीस मुलालाच पाहत असते. अगं आरू, आरोही. तोच तिला ती व्यक्ती आवाज देते तसं ती भानावर येते. तू तू कधी आला श्याम? ती आश्चर्यचकित होत म्हणते. अगं येऊन 5 मिनिटं झाली, पण तुझं लक्ष असेल तर शपथ. कुठे इतका वेळ पाहत होती काय माहीत. आता अशी बाहेर थांबू नकोस, आते बघ किती भिजली आहेस ते. तो दुसरीकडच्या सीटचे दार उघडत बोलतो, जे तिच्या साईडलाच होतं. हां आलेच, म्हणत ती मुलगी आत मागच्या सीटवर आपली सॅक ठेवत बसते. पण आता समोरच्या काचेतूनही तिचं लक्ष त्या तरुण पोलिसाकडे होतं. तो श्याम तिच्याशी बोलत होता. गाडी तिथून पास होताच का माहीत नाही, तिला असं वाटतं की त्या तरुण मुलाचंही आपल्याकडेच लक्ष होतं, कारण तो तिच्याकडे पाहून किंचित हसला असं तिला काही सेकंद भास होतो. पण ती परत बघायला लागते साईड विंडोतून, तर आता तो तिथे नव्हता. अगं ए आरू, लक्ष कुठे तुझं? तसा तो श्याम जोरात ओरडतो आणि ती भानावर येते. श्याम, तू तुझं काम केलंस. श्याम, तू तुझं काम केलंस? ती त्याला जास्त रिस्पॉन्स न देता फक्त समोर पाहत वृक्ष आवाजातच विचारते. अगं मग मगापासून काय सांगतोय तुला? केव्हाच हे पाकिट हातात घेऊन बसलोय. कुठे लक्ष आहे तुझं? आता तो श्याम आपलं फ्रंट आरशातून पाहत तिला विचारतो, पण आताही ती काहीच बोलत नाही त्याला आणि फक्त लगबगीने त्याच्या हातून ते पाकिट खसकन ओढून घेते आणि आत एक फोटो आणि एक कागद असतो. ती फोटो अर्धवट बाहेर काढते आणि तिला चांगला शॉक बसतो. ती परत आत तो फोटो ठेवते. श्याम, आर यू सिरियस की ही फोटोतील व्यक्ती तीच आहे? बघ, असं नको की आपल्याकडून निष्पाप लोकांचा बळी जायचा. ती जरा गंभीरतेने बोलते. आरोही, आजतागत माझी एक तरी न्यूज, एक तरी माहिती फॉल गेली आहे का? तूच विचार कर आणि सांग. तुलाही चांगलंच माहीत आहे की मी एखादी माहिती हातात घेत आली तर... तो ड्राईव्ह करतच गंभीर होतच बोलतो. आय नो श्याम की तू ती माहिती 6 वेळा हर अँगलने इन्व्हेस्टिगेट करतोस. ते पण यू नो ना ही माहिती माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे ते? तीही जरा गंभीर होती. हो डार्लिंग, आय नो. श्याम हसतच तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तशी ती त्याच्याकडे पाहायला लागते आणि तिची ती नजर पाहून तो पटकन आपला हात काढून घेतो. सॉरी यार, ते चुकून झालं. तो घाबरतच पुढे बोलतो. ही पहिली आणि शेवटची वेळ. परत यापुढे अशी चूक झाली ना श्याम, तर हा हात आणि हे तुझे दात तुला कायमचे मुकावे लागतील. अंडरस्टँड? ती रागातच त्याला बोलते. तसं तो काही न बोलता परत तो आपल्या ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करतो. तर ती डोकं मागे टेकून कोणत्या तरी विचारात हरवली होती. तर ही मुलगी आपली नायिका आरोही परांजपे हे एव्हाना लक्षात आलंच असेल. तर तो तिचा कॉलेजचा मित्र श्याम शिंदे, एकदम फ्लटी टाईप, बिघडलेला मुलगा, पण तिचा यारों का यार. विना आणि गौरवनंतरही हाही एक जवळचा मित्र. आरोही, तुझा बंगला आलाय. तो श्याम तिला अर्ध्या तासानंतर कार थांबवत बोलतो. तशी ती आपली सॅक घेऊन उतरते आणि काही न बोलता निघूनही जाते. आपल्या जवळची व्यक्ती अचानक आपल्याला सोडून जाताच किती आपण जबाबदार वागायला लागतो. तो श्याम तिच्याकडे पाहत पुटपुटला आणि कार घेऊन निघूनही गेला. आपल्या बंगल्यावर येताच आरोही सॅक एका
जागी ठेवून बेडवर आडवी होती. हातात ते पाकिट असतं अजूनही आणि विचारही चालू असतात. ती परत तो फोटो पाहते. आतला असलेला कागदही ती सर्व वाचते. तिला आवश्यक असलेली सर्व माहिती त्याच्यात असते. आई, बाबा, आजू, लवकरच मी तुम्हाला न्याय मिळवून देईन. माझ्या या वर्दीची मला आण आहे. ती आपल्या मनाशी एक निर्धार करते आणि तसंच पाकिट आपल्या छातीशी कवटाळून झोपी जाते. खूप थकली होती ती आज. त्याचवेळी दुसऱ्याच दिवशी इकडे सत्या, आज नवीन जॉईन होणार आहे आपल्याला चौकीला. पुण्यात होत्या त्या आधी PSI या पदावर. तुला ज्युनियर आहेत पण तरी तुझं लक्ष असू दे. दादरच्या एका पोलीस चौकीत त्याचा बॉस त्याला सांगत होता. हो सर, आय नो. त्यांच्याबद्दल फक्त ऐकलं आहे. त्यांचे आजोबा जाऊन फक्त अजून 10ही दिवस झाले नाही तरी त्या लगेच जॉईन होत आहेत हे ऐकून खूप कुतूहल आहे त्यांना भेटायचं. सत्या, आपला नायक थोडं गंभीर आणि थोडं हसून बोलतो. हो, खूप कर्तव्यदक्ष अशा पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्या. जॉईन होऊन अजून त्यांना महिनाही नीट झाला नाहीये पण आत्ताच पुण्यात त्यांचा वचक आहे. त्याचे बॉसही त्या इन्स्पेक्टरचे कौतुक करत म्हणतात. नाव काय म्हणालात? तो समोरून शानमध्ये येणाऱ्या बुलेटकडे पाहत बोलतो. आरोही. आरोही परांजपे. ते बोलतात आणि तशी इकडे आरोही आपल्या बुलेटवरून खाली उतरते. आपले हेल्मेट काढून ते बुलेटच्या हँडलला अडकवते आणि केसांचा तिने अंबाडा जो घातलेला होता तोही पिन काढून टाकल्याने सुटतो, ज्यामुळे तिचे ते सिल्की केस जळसळ आवाज करत सुटतात. चेहऱ्यावर सध्या कसलाच मेकअप नसतो. अगदी लिपस्टिक, काजळ वगैरेही नसतं, पण तरीही ती खूप सुंदर दिसत असते, ज्याला कारण असतं तिने चढवलेला तो पोलीस पोशाख, जो तिच्या रूपाला, तिच्या देहाला इतका सूट होत होता की तिच्यामुळे या वर्दीला ग्लो चढला आहे की वर्दीत असल्याने तिला ग्लो चढला आहे हे सांगणे आता तरी अशक्य होते. तो ती आत आली तरी अजूनही समोरच्या खिडकीतून एकटक पाहत होता. नमस्ते आरोही. त्याच्या सरांचा आवाज कानावर आला तसं तो भानावर येऊन आपल्या केबिनच्या दाराकडे पाहायला लागतो, जिथे ती उभी असते. जय हिंद सर, म्हणत ती त्यांच्या बॉसला आणि त्याला पाहत सलाम ठोकते. जय हिंद PSI. कामत सर हसून बोलतात. बसा. ते खुर्चीकडे निर्देश करत दोघांना बोलतात. तसं दोघं समोरच्या खुर्चीवर बसतात आणि कामत सरही आपल्या खुर्चीवर. आरोही, तुम्ही इथे आलात ते खरंच बरं झालं. हे मिशन खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण मला पूर्ण विश्वास आहे की ही कामगिरी तुम्हीच चोख पाडाल. मागचा अनुभव पाहता ते हसून बोलतात. येस सर, नक्कीच. मला आनंद आहे की तुमचा माझ्यावर विश्वास आहे. तीही आता हसून बोलते. पण सर, त्याचबरोबर मला अजून एक मिशन आहे. ती आता थोडी गंभीर होत म्हणते. या, आय नो आरोही. मी तुला आधीच कॉलवर बोललो आहे की माझ्याकडून तुला तुझ्या या मिशनसाठी गो हेड आहे म्हणून. पण एक आहे, जे करशील ते विचारपूर्वक करशील. प्रॅक्टिकल विचार करूनच करशील. माझी साथ कायम असेल. तेही पुढे तितकेच रिलॅक्स होऊन बोलतात. येस सर, निश्चितच. मी तुमची निराशा नाही करणार. तीही आत्मविश्वासाने बोलते. क्रमशः आय नो कथेचा आत्ताचा पुढचे भाग तुम्हाला जरा गोंधळात टाकणार आहे. खरं तर सत्याचा जे तुम्हाला पहिला इंट्रो झाला तो त्यावेळेस होता जेव्हा आरोहीचे आजोबा वारले होते. त्या कालावधीतच इकडे मुंबईत दादरमध्ये या सर्व घटना घडल्या होत्या. तेच आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहत होतो. त्यामुळे जरा तुमचा गोंधळ उडाला. पण मला वाटते आता हळूहळू तो गोंधळ पूर्णपणे कमी होईल. एक केस कॉम्प्लिकेटेड असल्याने कामत सरांनी तिला पुण्यावरून इकडे शिफ्ट केलं आहे. आणि आता ती कशी सॉल्व्ह करते, काय करते, सत्या तिला कसा सपोर्ट करतो, आपण हे सर्व आता पुढच्या कथेतून पाहणार आहोत. तोपर्यंत कथा एन्जॉय करा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.